नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये पार्थला आता काउन्सिलरचा कॉल आलेला असतो. तो काव्याला सांगतो की काउन्सिलरचा कॉल आला होता, आपल्याला बोलवलं त्याने. त्यावेळेला काव्या म्हणते की ठीक आहे ना, मग जाऊयात आपण. त्यावेळेस पार्थ तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की जायचं आहे का आपल्याला काउन्सिलरकडे? काव्या, मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. आपल्याला डिवोर्स घ्यायचा आहे का? तुम्ही तयार आहात का डिवोर्स घ्यायला? त्यावेळेला काव्याला धक्काच बसतो, कारण तिच्याकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. पण काउन्सिलर का बोलवतोय याची निदान चौकशी तरी करूयात, असं ती पार्थला सांगत असते. पुढे आता नंदिनी जीवाच्या ऑफिसमध्ये जाते आणि ती आज डबासुद्धा घेऊन आलेली असते. पण विक्रम तिला सुनावतात की ऑफिसमध्ये कॅन्टीन असताना त्याला डब्याची गरज नाही आहे, उद्यापासून नाही आलीस तरी चालेल. तिला खूप राग आलेला असतो, पण ती कंट्रोल करत बाहेर येते. त्यावेळेला जीवा म्हणतो की नंदिनी, चुका माझ्या आहेत, मी खूप मोठी चूक केली आहे की आजीचा हार विकला. त्यावेळेला नंदिनी जीवा निघून गेल्यावर तिच्या मनालाच म्हणत असते की मी जीवाला केलेला मान परत मिळवून देईलच. आता ते किचनमध्ये काम करत असताना वाणीला पण हे सांगते की आई, माझ्या नवऱ्याचा गेलेला मान मी परत मिळवून दाखवणार आहे आणि बाबांचा रागसुद्धा कमी करताना तुम्ही पाहालच. पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली रिव्ह्यूसाठी, प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.